अमृतवाहिनी. त्र्यंबकेश्वर क्षेत्रात वास करणाऱ्या पावन शिवतत्वाला आपल्या ईश्वरीय संजीवनीने सदैव सिंचित करणारी ही सुरसरिता. विंध्याचलाच्या दक्षिण भागास सुजल आणि सुफल करून अनेक वैभवशाली साम्राज्यांना जन्म देणारी आणि विकसित करणारी ही दक्षिण गंगा. या गंगेच्या आसमंतात भरल्या आहेत पवित्र सुरती. देवदेवतांच्या, ऋषीमुनींच्या, संत महंतांच्या, राजेरजवाड्यांच्या आणि अगणित भाविकांच्या. भगवान शंकरांचे ब्रह्महत्यापातक ज्या क्षेत्री धुतले गेले तो पवित्र कपालेश्वर इथलाच. थोर पतिव्रता वृंदेच्या उश्रावाने नारायणाला पुन्हा सौंदर्य लाभून सुंदर नारायण साकारला तोही याच क्षेत्रात. ब्रह्मदेवाने पद्मासनात केलेल्या दीर्घ तपस्येने या स्थानाला पद्मनगर असेही नामाभिधान प्राप्त झाले. राजर्षी जनकाच्या यज्ञकर्मांमुळे जनस्थान असे संबोधलेल्या याच दंडकभूमीला श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या सहवासाने चिरप्रतिष्ठित केले. पंचवटी आणि श्रीराम हे अद्वैत इथेच निर्माण झाले. इथल्याच प्रदेशात सातवाहन साम्राज्य आकाशातील सूर्याप्रमाणे तळपले आणि विद्या, कला, साहित्य गोदेच्या अखंडित प्रवाहाप्रमाणे सातत्याने वृद्धिंगत होत गेले. वेदांच्या ऋचा, पद, क्रम, घनादी संहिता, ब्राह्मणे